नमस्कार मित्रांनो, आज माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी एक पॅरानॉर्मल पिक्चर बघितलाय. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आणि थोडा थ्रिलर टाईप आहे. तर त्याचं नाव आहे शब्दम म्हणून. हा साऊथचा पिक्चर आहे. शब्दम 2025 साली हा रिलीज झालेला आहे. तर याच्यामध्ये आधी आपले हिरो आहेत आणि डॉक्टर अवंतिका नावाचे कॅरेक्टर लक्ष्मी म्हणून हिरोईन आहेत, त्या प्ले करतात त्याच्यामध्ये. तर हा एक थ्रिलर पिक्चर आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला 3 मर्डर होतात आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायसाठी रुबन म्हणजेच आपल्या हिरोंना बोलवतात. रुबन हा एक पॅरानॉर्मल रिसर्चर आहे, इन्व्हेस्टिगेटर आहे, इन्स्पेक्टर आहे. तो स्वतःला पॅरानॉर्मल इन्स्पेक्टर म्हणतो आणि नंतर तो याची इन्व्हेस्टिगेशन करायला हॉस्पिटलमध्ये येतो. हे जे मर्डर होतात हे एक याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये होतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटल दाखवतात. त्याच्यामध्ये डॉक्टरची जी स्टडी आहे, स्कूल आणि इन्स्टिट्यूट सर्व असतं त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये 2 लायब्ररी पण सुद्धा दाखवण्यात आलेल्या आहे. त्या लायब्रऱ्यांचं त्या खुनांशी कनेक्शन असतं. ते शोधण्यासाठी आपला इन्व्हेस्टिगेटर इन्व्हेस्टिगेट करतो. तर याच्यामध्ये खूप ट्विस्ट आणि टर्न दाखवलेले आहेत. कशा प्रकारे आपला जो इन्व्हेस्टिगेटर आहे तो एक मर्डरची चौकशी करतो, कॉमन काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला कॉमन भेटल्यानंतर तो त्याच्यावर रिसर्च करतो आणि त्याची जी कडी आहे ती शोधण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये काय होतं की जो विलन म्हणून काही दाखवण्यात आलेलं आहे. तर फर्स्ट हाफ मध्ये आपण एकदम एंगेज राहतो या पिक्चरमध्ये. फर्स्ट हाफ खूपच छान प्रकारे त्यांनी केलेला आहे. ट्विस्ट आणि टर्न आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये उत्सुकता येत राहतं की पुढे काय होणार. तर फर्स्ट हाफ पर्यंत पिक्चर खूप व्यवस्थित वाटतो. सेकंड हाफ मध्ये काय झालेलं आहे ते ट्विस्ट रिव्हील करण्याची पद्धत आणि त्यांची जी स्टोरी आहे ती थोडी भरकटलेली वाटते. त्याच्यामुळे हा पिक्चर फर्स्ट हाफ मध्ये खूप छान वाटतो, पण सेकंड हाफ मध्ये याची टाइम लाईन आणि स्क्रिप्ट वगैरे सर्व चेंज झालेली वाटतं. तरी फर्स्ट हाफ मध्ये खूप इंटरेस्ट येतो हा पिक्चर पाहायला. त्याच्यामध्ये त्यांना एक त्यांची जी को स्टार आहे त्याच्यावर त्यांना डाऊट येतो. तर तो तिच्यावर सुद्धा रिसर्च करायला जातो. तेव्हा त्यांना कळतं की कोणाचा काय प्रॉब्लेम झालेला आहे, कशामुळे हे इथे एवढे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी होत आहेत. तर ते पाहण्यात थोडी माणसाला हे वाटतं, व्यवस्थित वाटतं. पण नंतर ते जेव्हा तो ट्विस्ट रिव्हील करताना दाखवण्यात आलेलं आहे तेव्हा माणसाला असं वाटतं अरे एवढं काय पाहिलंय आपण आणि काय दिसतंय आता. त्याच्यामुळे मी सांगेन की हा पिक्चर जो आहे तो तुम्ही फर्स्ट हाफ पर्यंत चांगल्याने पाहू शकता. 1 टाइम वॉच करू शकता ह्या पिक्चर. 1 टाइम वॉच करायला खूप चांगला, स्टोरी वगैरे व्यवस्थित वाटतं. हाफ पर्यंत ऍक्टिंग वगैरे ट्विस्ट आणि टर्न खूप छान आहे. त्याच्यामध्ये आपले जे रुबन आहेत हिरो, त्यांना सपोर्ट करायला एक त्यांचा फ्रेंड सुद्धा असतो. तो सुद्धा याच्यामध्ये त्याला त्यांची हेल्प करतो. याच्यामध्ये एक दाखवण्यात आलं, एक बॅटवर रिसर्च केलेली दाखवण्यात आलेली या पिक्चरमध्ये. जे आपलं वटवाघूळ असतं ना, ते त्याच्या अल्ट्रासॉनिक साऊंडनी काय होतं किंवा त्याच्या थेरपी, अल्ट्रासाऊंड थेरपीने की कोणाला व्यवस्थित करता येतं. जसं की पर्सन विथ डिसेबिलिटी वाले काही मुलं दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये. त्यांच्यावर वेगवेगळ्या ध्वनी तरंगानुसार रिसर्च करून त्यांच्या जी हालत आहे त्यांची, समजा त्यांच्यामध्ये काही पायाचे, काही कोणाचे हृदयाचे, कोणाचे डोक्याचे, मेंदूचे विकार आहेत की ते व्यवस्थित करता येतात, अशी एक थेअरी या पिक्चरमध्ये सुद्धा मांडण्यात आलेली आहे. आणि काही मग काळा जादू वगैरे असे स्कीम सुद्धा टाकण्यात आलेले आहे. तरी हा 1 टाइम वॉच साठी हा पिक्चर चांगला आहे. मी पाहिलाय म्हणून मी हा रेकमेंड करत आहे आणि तुम्ही सुद्धा पहा. 1 टाइम वॉच तुम्ही करू शकता. तुम्हाला एक थ्रिलर पिक्चर पाहायची आवड असेल तर हा पिक्चर तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ठेवू शकता. तसंच माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.